नमस्कार। आज हम श्री जयशंकर प्रसाद के बारे में चर्चा करेंगे। श्री जयशंकर प्रसाद हिंदी के महान साहित्यकार हैं। कवि, नाटककार, उपन्यासकार, कहानीकार, निबंधकार आदि क्षेत्रों में विद्यमान हैं। तो देखिए, जयशंकर प्रसाद का जन्म 1889 में हुआ था और उनका निधन 1937 में हुआ। जयशंकर प्रसाद जी की माता पिता श्रीदेवी प्रसाद और मुन्नी देवी, उनका गुरु मोहिनी लाल। श्री जयशंकर प्रसाद का उपनाम है कलाधर। प्लीज नोट, जयशंकर प्रसाद जी आरंभ में कलाधर उपनाम से व्रज भाषा में कविताएं लिखते थे। इसके बाद में प्रसाद उपनाम से लिखने लगे। तो जयशंकर प्रसाद जी ने आरंभ में कलाधर उपनाम से व्रज भाषा में നോട്ട് ചെയ്യുക, കലാധർ എന്ന പേരിൽ എഴുതിയിരുന്നത് വ്രജ് ഭാഷയിലാണ്. ശേഷമാണ് അദ്ദേഹം പ്രസാദ് എന്ന ഉപനാം സ്വീകരിച്ചത്. जयशंकर प्रसाद जी की प्रथम कविता सावन पंचक है. सावन पंचक, उसका रचनाकाल 1906. प्रथम छायावादी कविता प्रथम प्रपात 1918 झरना में संकलित है. घड़ी बोली के प्रथम काव्य संग्रह कानन कुसुम 1913. तो प्रथम छायावादी कविता कौन सा है? प्रथम प्रपात है, जो झरना में संकलित है. ये झरना छायावाद की प्रथम प्रयोगशाला के नाम से जाने जाते हैं. जयशंकर प्रसाद के झरना को छायावाद की प्रयोगशाला का प्रथम आविष्कार कहा गया है. छायावाद के प्रथम काव्य संग्रह है झरना. प्रसाद जी के छायावाद के प्रथम काव्य संग्रह है झरना और ये प्रथम प्रपात नामक कविता झरना में संकलित है. ब्रज भाषा में रचित काव्य संकलन है चित्राधार और प्रेम पथिक. ब्रज भाषा में रचित काव्य संकलन है चित्राधार और प्रेम पथिक. प्रसाद जी की महाकाव्य है कामायनी. कामायनी के बारे में आप सब जानते हैं. कामायनी महाकाव्य है. करुणालय हिंदी का प्रथम गीत नाट्य है. इसमें प्रसाद जी ने बड़े ही कौशल से याज्ञिक क्रियाओं की क्रूरता को निंदनीय और घृणित ठहराते हुए मनुष्य का वास्तविक धर्म मानवता बताया है. और चित्राधार में जयशंकर प्रसाद द्वारा रचित ब्रज भाषा का काव्य संकलन है. चित्राधार में अयोध्या का उद्धार, वन मिलन और प्रेम राज, तीन लंबी कविताएं जिन्हें काव्य कथाएं कहते हैं, चित्राधार में संकलित है. कौन कौन सा है? अयोध्या का उद्धार, वन मिलन और प्रेम राज्य, तीन लंबी कविताएं हैं और उसे काव्य कथाएं भी कहते हैं, जो चित्राधार में संकलित है. उर्वशी गद्य पद्यमय रचना है. उर्वशी गद्य पद्यमय रचना है. इसे कामायनी की श्रद्धा का पूर्व संस्करण कहा जाता है. उर्वशी श्री जयशंकर प्रसाद की गद्य पद्यमय रचना है. इसे कामायनी की श्रद्धा का पूर्व संस्करण कहा गया है. और आगे कामायनी. कामायनी की रचना काल 1935 इसमें हुआ था और इसके 15 सर्ग है. पहले हम कह चुका है कामायनी महाकाव्य है और उसका 15 सर्ग है. इसका रचना काल 1935. कामायनी के 15 सर्ग कौन कौन सा है? ध्यान दीजिए. चिंता, आशा, श्रद्धा, काम, वासना, लज्जा, कर्म, ईर्ष्या, इडा, स्वप्न, संघर्ष, निर्वेद, दर्शन, रहस्य, आनंद. चिंता से शुरू होके आनंद में अंत आता है. तो एक बार और फिर मैं कहती हूँ, कामायनी में 15 सर्ग है. चिंता, आशा, श्रद्धा, काम, वासना, लज्जा, कर्म, ईर्ष्या, इडा, स्वप्न, संघर्ष, निर्वेद, दर्शन, रहस्य, आनंद. कामायनी की कथा का आधार ऋग्वेद, छांदोग्योपनिषद, शतपथ ब्राह्मण और श्रीमद् भागवत है. कामायनी की कथा का आधार ऋग्वेद, छांदोग्योपनिषद, शतपथ ब्राह्मण और श्रीमद् भागवत है. इनकी घटनाओं का चयन मुख्य रूप से शतपथ ब्राह्मण से किया गया है. नोट कीजिए, घटनाओं का चयन मुख्य रूप से शतपथ ब्राह्मण से किया है. कामायनी भारतीय आनंदवाद का साकार रूप है, यानी समरसतावाद या आनंदवाद दर्शन है. इसमें शांत यानी निर्वेद रस है. कामायनी में मनु मन का प्रतीक है.
श्रद्धा हृदय का और इड़ा बुद्धि का प्रतीक है। यह इम्पोर्टेंट है, बहुत इम्पोर्टेंट है ये, ध्यान दीजिएगा। मनु मन का प्रतीक है, श्रद्धा हृदय का प्रतीक है और इड़ा बुद्धि का प्रतीक है। अतः कामायनी अंतकरण से वृत्तियों के विकास की कहानी कहती है। इसमें सर्गों का नामकरण इन्हीं वृत्तियों के आधार पर हुआ है। प्रसाद जी ने कामायनी के स्वप्न और संघर्ष सर्गों में सारस्वत प्रदेश का जो वर्णन किया है उसमें पूंजीवादी सभ्यता और वर्ग संघर्ष का संकेत है। स्वप्न सर्ग में औद्योगिकरण का भी उल्लेख है। नोट कीजिए, स्वप्न सर्ग में औद्योगिकरण का भी उल्लेख है। तो इसमें मनु मन का प्रतीक है, श्रद्धा हृदय का प्रतीक और इड़ा बुद्धि का प्रतीक। कामायनी रचना काल 1935, महाकाव्य है, 15 सर्ग है। और इसके बाद आंसू के बारे में पढ़ेंगे। आंसू हमारे सिलेबस में शामिल है तो इसको प्रधानता देके पढ़ना है। आंसू 1925, इसका रचना काल 1925। आंसू एक विरह गीत है। आंसू विरह गीत है। आंसू में प्रेम की स्मृति इतनी सत्यता के साथ अभिव्यक्त हुई है कि हमारा कवि के साथ अविलंब साधारणीकरण हो जाता है। आंसू में कवि ने लौकिक प्रेम की व्यक्तिगत विरहानुभूति को अभिव्यक्त किया है। आंसू में कवि ने लौकिक प्रेम की व्यक्तिगत विरहानुभूति को अभिव्यक्त किया है। आंसू को हिंदी का मेघदूत कहा जाता है। इंपॉर्टेंट है, आंसू को हिंदी का मेघदूत कहा जाता है। आंसू एक खंड काव्य है। तो प्रसाद जी की महाकाव्य कौन सा है? महाकाव्य कामायनी और खंड काव्य आंसू। आंसू खंड काव्य है। उसका मुख्य भाव विरह श्रृंगार है और उसमें 133 छंदों का विरह प्रधान स्मृति काव्य है। यह ലൗകിക് പ്രേം की വ്യക്തിഗത വിരഹാനുഭൂതി को അഭിവ്യക്ത किया है। അപ്പം ഈ ആസു എന്ന് പറയുന്ന കവിത ഖണ്ഡകാവ്യമാണെന്ന് പറഞ്ഞു. അതുകൊണ്ട് തന്നെ വലിയൊരു കവിതയാണ്. നമ്മളോട് സിലബസിലുള്ളത് കൊണ്ട് തന്നെ ചിലപ്പോൾ കവിത എവിടുന്നെങ്കിലും ഒരു 4 വരി തന്നിട്ട് ഏത് കവിതയിൽ നിന്നാണെന്ന് ചോദിക്കാം, അല്ലെങ്കിൽ ഇതിൻ്റെ ലേഖകാരെന്ന് ചോദിക്കാം, അങ്ങനെയൊക്കെ ചോദിക്കാം. അപ്പോൾ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയി തോന്നിയ ഒരു 4 വരികൾ വീതമുള്ള ഒരു 3 എണ്ണം ഞാനിതിൽ കൊടുത്തിട്ടുണ്ട്, ക്ലാസ്സിൽ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. ശ്രദ്ധിക്കുക. കവിത ഗൂഗിളിലോ മറ്റോ നോക്കി കവിത ഒരു ആവർത്തിയെങ്കിലും ഒന്ന് വായിക്കാം. इस करुणाकलित हृदय में अब विकल रागिणी बजती, क्यों हाहाकार स्वरों में वेदना असीम गरजती. इस करुणाकलित हृदय में अब विकल रागिणी बजती, क्यों हाहाकार स्वरों में वेदना असीम गरजती. इन पंक्तियों में कवि विरहित हृदय का वर्णन करते हैं. अगला, शीतल ज्वाला जलती है, ईंधन होगा दृग जल का, यह व्यर्थ सांस चल चल कर सकती है काम अनिल का. एक बार और, शीतल ज्वाला जलती है, ईंधन होता दृग जल का, यह व्यर्थ सांस चल चल कर सकती है काम अनिल का. इन पंक्तियों द्वारा बीते हुए प्रेम प्रसंगों का याद कर रहा है. अगला, जो घनीभूत पीड़ा थी मस्तक में स्मृति सी छाई, दुर्दिन में आंसू बनकर वो आज बरसने आई. जो घनीभूत पीड़ा थी मस्तक में स्मृति सी छाई, दुर्दिन में आंसू बनकर वो आज बरसने आई. അപ്പോൾ ഇത്രയും വരികൾ ഒന്ന് ശ്രദ്ധിച്ചോണം. അപ്പോൾ ചിലപ്പം 4 വരി തന്നിട്ട് ഏത് കവിതയിൽ നിന്നാണെന്ന് ചോദിക്കാം. ഇനി നമുക്ക് ആകെ ജയശങ്കർ പ്രസാദ് की महत्वपूर्ण काव्यकृतियाँ ഏതൊക്കെയാണെന്ന് നോക്കാം. ഉർവശി 1909, വൻമിലൻ 1909, പ്രേംരാജ് 1909. ഇവയെല്ലാം 1909 പ്രസാദ് ജി രചന നിർവഹിച്ചിട്ടുള്ള കാവ്യകൃതികളാണ്. ഉർവശി, വൻമിലൻ, പ്രേംരാജ്. 1910 अयोध्या का उद्धार, शोकोच्छ्वास आदि कविताओं का रचना हुई. बब्रुवाहन 1911, कानन कुसुम 1913, प्रेम पथिक 1914, महाराणा का कानन कुसुम, झरना और लहर गीति काव्य है. उस समय करुणालय हिंदी का प्रथम गीति नाट्य है. कानन कुसुम, झरना और लहर गीति काव्य, प्रेम पथिक महाराणा का महत्व और आंसू खंड काव्य तथा कामायनी महाकाव्य है. അപ്പോൾ കരുണാലയ ഹിന്ദി का प्रथम गीति नाट्य, कानन कुसुम, झरना, लहर इव गीति काव्य, प्रेम पथिक महाराणा का महत्व और आंसू खंड काव्य तथा कामायनी महाकाव्य है. उर्वशी चंपू काव्य है.
അപ്പോൾ ഇതൊന്ന് നോട്ട് ചെയ്ത് വെച്ചോളാം, ഞാനതിൽ എഴുതിയിട്ടില്ല, അപ്പോൾ ഒന്ന് നോട്ട് ചെയ്ത് വെച്ചോളാം. कानन कुसुम में चित्रकूट, भरत, शिल्प सौंदर्य, कुरुक्षेत्र, वीर बालक और श्री कृष्ण जयंती काव्य कथाएं हैं. कानन कुसुम जयशंकर प्रसाद की घटी बोली कविताओं का प्रथम संग्रह है और महाराणा का महत्व जैसी लंबी कविता आज की नई कविता के खंड काव्यों की नींव मानी जाती है. वो नई कविता के खंड काव्यों की नींव किस रचना को मानी जाती है എന്ന് ചോദിച്ചാൽ എന്താണ് ഉത്തരം? മഹാറാണ का महत्व. झरना ആണ് ഹിന്ദിയിലെ പ്രഥം ഛായാവാദ് का प्रथम काव्य संग्रह झरना. അപ്പോൾ എന്തൊക്കെയാണ് നമ്മളിപ്പോൾ പറഞ്ഞത്? കാനൻ കുസും, ലഹർ, झरना ഇവ ഗീതികാവ്യാണ്. പ്രേം പഥിക്, മഹാറാണ का महत्व और आंसू ഖണ്ഡകാവ്യാണ്. कामायनी महाकाव्य, उर्वशी चंपू काव्य, करुणालय हिंदी का प्रथम गीति नाट्य, झरना ഛായാവാദ് का प्रथम काव्य संग्रह. അപ്പോൾ ഇത്രയും കാര്യങ്ങൾ നോട്ട് ചെയ്ത് വെച്ചോണം. മഹാറാണ का महत्व എന്ന് പറയുന്നത് ലംബി കവിതയാണ്. ഈ ലംബി കവിതേനെയാണ് നയി കവിതാക്കെ ഖണ്ഡകാവ്യോം കി നീവ് എന്ന് പറയുന്നത്. अशोक की चिंता कविता में कलिंग विजय के उपरांत सम्राट अशोक की पश्चातापपूर्ण मनस्थिति का बड़ा सुंदर वर्णन है. अशोक की चिंता यानी अशोक की चिंता എന്ന് പറയുന്ന കവിത लहर में अशोक की चिंता, शेर सिंह का शस्त्र समर्पण, पेशोला की प्रतिध्वनि तथा प्रलय की छाया 4 लंबी कविताएं हैं. अशोक की चिंता, शेर सिंह का शस्त्र समर्पण, पेशोला की प्रतिध्वनि, प्रलय की छाया, ये 4 लंबी कविताएं लहर में संग्रहित है. अशोक की चिंता പറഞ്ഞു, कलिंग विजय के उपरांत सम्राट अशोक की पश्चातापपूर्ण मनस्थिति का बड़ा सुंदर वर्णन है. और लहर की सबसे बड़ी लंबी कविता है प्रलय की छाया. इसमें प्रसाद जी ने गुजरात के राजा कर्ण की रानी कमलावती के मानसिक द्वंद्व का चित्रण बड़ी सुंदरता के साथ किया है. प्रलय की छाया में गुजरात के राजा कर्ण की रानी कमलावती के मानसिक द्वंद्व का चित्रण किया है. और प्रेम पथिक, जयशंकर प्रसाद की रचना प्रेम पथिक पर अंग्रेजी कवि गोल्ड स्मिथ की द हर्मिट कविता का प्रभाव है. नोट करना, जयशंकर प्रसाद की रचना प्रेम पथिक पर अंग्रेजी कवि गोल्ड स्मिथ की द हर्मिट कविता का प्रभाव है. इतना है अन्य काव्य कृतियाँ, महत्वपूर्ण अन्य काव्य कृतियाँ. और नाटककार प्रसाद की प्रथम नाटक है सज्जन, 1910 में प्रकाशित प्रथम नाटक, इसका रचना हुआ है 1910 में. और अन्य प्रधान नाटक करुणालय जो भौतिक काल का चित्रण हुआ है. एक नाटक में ഓരോരോ നാടകത്തിലും ഓരോരോ കാലഘട്ടത്തെ പ്രതിനിധീകരിച്ചുകൊണ്ട് ആ കാലഘട്ടത്തിലൂടെ കടന്നു പോകുന്ന നാടകങ്ങളാണ്. അപ്പോൾ നമ്മളോട് ചോദ്യം വരാം, കരുണാലയ് എന്ന് പറയുന്ന നാടകം ഏത് കാലഘട്ടത്തിലെയാണ് അല്ലെങ്കിൽ ഏത് കാലഘട്ടത്തിൻ്റെ ചിത്രം किया गया है എന്ന് നമ്മളോട് ചോദിക്കാം. അപ്പോൾ നോക്കുക, കരുണാലയ് इसमें वैदिक काल का चित्रण हुआ है. क्वेश्चन എങ്ങനെ ആയിരിക്കും? കരുണാലയ് नाटक में कौन सी काल का चित्रण हुआ है എന്ന് നമ്മളോട് ചോദ്യം വരാം. सज्जन में महाभारत काल का चित्रण, जन्मेजय का नागयज्ञ में उपनिषद काल का चित्रण, अजातशत्रु में बौद्ध काल का चित्रण, विशाख में बौद्धों का पतन काल का चित्रण, चंद्रगुप्त में यूनानियों का आक्रमण काल का चित्रण, स्कंदगुप्त में हूण विद्रोह काल का चित्रण, प्रायश्चित में जयचंद काल का चित्रण किया गया है. ഒന്നുകൂടി പറയാം, കരുണാലയിൽ वैदिक काल का चित्रण, सज्जन महाभारत काल, जन्मेजय का नागयज्ञ उपनिषद काल, अजातशत्रु बौद्ध काल, विशाख बौद्धों का पतन काल, चंद्रगुप्त यूनानियों का आक्रमण काल, स्कंदगुप्त हूण विद्रोह काल, प्रायश्चित में जयचंद काल. सज्जन, कल्याणी, परिणय, करुणालय आदि लघु नाट्य हैं. करुणालय हिंदी का प्रथम गीति नाट्य है, पहले कह चुका है. और प्रसाद जी के उपन्यास, 3 उपन्यास लिखा है उसने, कंकाल, तितली और इरावती. जयशंकर प्रसाद कृत कंकाल उपन्यास में समाज की जर्जर अवस्था का चित्रण और धार्मिक नैतिक संस्थाओं में कार्य करने वाले व्यक्तियों का पाखंडपूर्ण चित्र प्रस्तुत किया है. तितली में प्रसाद जी ने भारतीय आदर्श को उज्जवल रूप में प्रस्तुत करने के साथ ही ग्रामीण जीवन की कहानी कही है. इरावती जयशंकर प्रसाद का अपूर्ण उपन्यास है. नोटिया, इरावती जयशंकर प्रसाद का अपूर्ण उपन्यास है. इसका कथानक शुंग काल से संबद्ध है. इसका कथानक शुंग काल से संबद्ध है. और कहानीकार प्रसाद, जयशंकर प्रसाद जी की पहला कहानी संग्रह ग्राम 1911 में हिंदू में प्रकाशित है.
और उनके अन्य प्रमुख कहानियाँ आग, चंदा, गुंडा, पत्थर की पुकार, उस पार का योगी, छाया, प्रतिध्वनि, आकाशदीप, आंधी, इंद्रजाल। ये छाया, प्रतिध्वनि, आकाशदीप, आंधी और इंद्रजाल 5 कहानी संग्रह है। छाया में 11, प्रतिध्वनि में 15, आकाश में 19, आंधी में 11 और इंद्रजाल में 14, कुल 70 कहानियाँ प्रकाशित है। जयशंकर प्रसाद जी को कामायनी पर मंगला प्रसाद पुरस्कार मिला है। जयशंकर प्रसाद को कामायनी पर मंगला प्रसाद पुरस्कार मिला था। അപ്പോൾ ഇനി നമുക്ക് കുറച്ച് പ്രീവിയസ് ക്വസ്റ്റ്യൻസ് പറയാം. ഇതിന് മുന്നേ എത്ര നേരം പറഞ്ഞതൊക്കെ മനസ്സിലായിട്ടുണ്ടാവുമെന്ന് വിചാരിക്കുന്നു. നമ്മൾ പ്രസാദ്ജിയുടെ ജന്മം പറഞ്ഞു അല്ലേ, നിധൻകാൽ പറഞ്ഞു, അദ്ദേഹത്തിൻ്റെ മാതാപിതാക്കളുടെ പേര് പറഞ്ഞു, ദേവി പ്രസാദ് മുനി ദേവി, ഉപനാം കലാധർ ആയിരുന്നു, പ്രഥം കവിതയാണ് സാവൻ പഞ്ചക്, പിന്നെ ഛായാവാദ് की प्रथम कविता संग्रहമാണ് झरना ഛായാവാദ് की प्रथम प्रयोगशाला माना जाता है. പിന്നെ കാമായനി മഹാകാവ്യാണെന്ന് പറഞ്ഞു. കരുണാലയ ഹിന്ദി കാ പ്രഥം ഗീതിനാട്യമാണ്. ഉർവശി ചമ്പു കാവ്യമാണ്. കാമായനിയിലെ ശ്രദ്ധയുടെ പൂർവ്വ സംസ്കരണം എന്ന് പറയുന്നത് ഏതിനെയാണ്? ഉർവശിയെ ആണ്. ഇതൊക്കെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയ കാര്യങ്ങളാണ്. കാമായനി മഹാകാവ്യമാണ്, 15 സർഗാണ്. മനോമൻ കാ പ്രതീക്, ശ്രദ്ധ ഹൃദയ കാ പ്രതീക്, और ഇഡ ബുദ്ധി കാ പ്രതീക്. ഇത് 3 നല്ലോണം പഠിച്ചോണം. അതേപോലെ തന്നെ ആസു പറഞ്ഞു. ആസുവാണ് നമ്മുടെ സിലബസിലുള്ള കവിത എന്ന് പറഞ്ഞു. അപ്പം നിർബന്ധമായിട്ടും ആസുവിനെ കുറിച്ച് പഠിക്കേണ്ടതാണ്. ആസുവിൻ്റെ രചനാക്കാൽ 1925 आंसू एक विरह गीत है. हिंदी का मेघदूत कहा जाता है. एक खंडा काव्य है. उसका मुख्य भाव विरह श्रृंगार है. അപ്പോൾ ഈ ലൈൻസൊക്കെ ഒന്നുകൂടി ഒന്ന് ഓർത്ത് വെക്കുക. പിന്നെ അന്യകാവ്യകൃതിയാം ഏതൊക്കെയാണെന്ന് വെച്ചാൽ അത് ആ പേരുകളൊക്കെ ഒന്നുകൂടി പഠിക്കുക. അപ്പോൾ ചിലപ്പം 4 രചനകളുടെ പേര് തന്നിട്ട് ഇസ്മേ ഇതിലേതാണ് പ്രസാദിൻ്റെ രചനയല്ലാത്തത്, അല്ലെങ്കിൽ ഇതിലേതാണ് പ്രസാദിൻ്റെ രചന എന്നൊക്കെ പറഞ്ഞ് ചോദിക്കും. നിമ്നലിഖിത് में कौन सा नाटक जयशंकर प्रसाद द्वारा लिखित नहीं है, അല്ലെങ്കിൽ നിമ്നലിഖിത് में कौन सा नाटक जयशंकर प्रसाद द्वारा लिखित है എന്നൊക്കെ ചോദിക്കാം. പിന്നെ നാടകങ്ങൾ പ്രസാദിനെ കുറിച്ച് എന്ന് പറയുമ്പോൾ പ്രസാദിനെ കുറിച്ചുള്ള ഒരുവിധം രചനകളൊക്കെ മനസ്സിലാക്കി വെക്കുക. ഉപന്യാസം 3 എണ്ണമേ ഉള്ളൂ. कंकाल, तितली और इरावती. ഇനി നമുക്ക് കുറച്ച് പ്രീവിയസ് ക്വസ്റ്റ്യൻസ് നോക്കാം. प्रसाद की कहानी पुरस्कार की नारी पात्र कौन है? प्रसाद की कहानी पुरस्कार की नारी पात्र कौन है? धनिया, मथुलिका, सुमाता, देवसेന. ഇതിലേതാണ് ഉത്തരം? മധുളികയാണ്. പുരസ്കാർ എന്ന് പറയുന്ന കഹാനിയിലെ നായികാപാത്രം മധുളികയാണ്. प्रसाद की प्रथम कहानी कौन सी है? प्रसाद की प्रथम कहानी कौन सी है? शरणागत, मधुवा, ग्राम, गुंडा. प्रसाद की प्रथम कहानी है ग्राम. ഗ്രാം എന്നുള്ളത് പ്രസാദ്ജിയുടെ പ്രഥം കഹാനി സംഗ്രഹമാണ്. ഈ ഗുണ്ട എന്ന് പറയുന്ന കഹാനിയിൽ ഭാരത് के ईस्ट इंडिया कंपनी के युग का चित्रण है. गुंडा कहानी में भारत के ईस्ट इंडिया कंपनी के युग के चित्रण किया गया है. और तीसरा, हिंदी का प्रथम गीति नाट्य है. കുറേ നേരമായിട്ട് ഞാൻ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നത്, അപ്പോൾ നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും അത് അറിയണം. ഹിന്ദി കാ പ്രഥം ഗീതി നാട്യ ഹെ. ഓപ്ഷൻസ് കരുണാലയ്, അന്ധായുക്, പ്രേം പഥിക്, പേഷോല की പ്രതിധ്വനി. ഏതാണ്? കരുണാലയ്. ഹിന്ദി കാ പ്രഥം ഗീതി നാട്യ കരുണാലയ്. जयशंकर प्रसाद द्वारा क्वेश्चन टाइप ചെയ്തിട്ടില്ല, ഞാൻ കുറച്ച് ക്വസ്റ്റ്യൻസ് കൂടി ആഡ് ചെയ്ത് വായിക്കാം. जयशंकर प्रसाद द्वारा रचित किस नाटक का आधार कल्हण कृत राज तरंगिणी है? നേരത്തെ പറഞ്ഞിട്ടില്ല, ഇപ്പം നോട്ട് ചെയ്യാം. जयशंकर प्रसाद द्वारा रचित किस नाटक का आधार कल्हण कृत राज तरंगिणी है? उत्तरम राजश्री ആണ്. രാജശ്രീ. രാജശ്രീ का आधार कल्हण कृत राज तरंगिणी है. अगला क्वेश्चन, जयशंकर प्रसाद की सर्वाधिक प्रौढ़ नाट्यकृति है. जयशंकर प्रसाद की सर्वाधिक प्रौढ़ नाट्यकृति है अजातशत्रु, चंद्रगुप्त, ധ്രുവസ്വാമിനി, സ്കന്ദഗുപ്ത. ജയശങ്കർ പ്രസാദിൻ്റെ ഏറ്റവും പ്രസിദ്ധമായ നാടകം എന്ന് പറയുന്നത് സ്കന്ദഗുപ്താണ്. സ്കന്ദഗുപ്ത. നമ്മൾ പെട്ടെന്ന് ചന്ദ്രഗുപ്താണെന്ന് വിചാരിക്കും. ചന്ദ്രഗുപ്ത അല്ല, സ്കന്ദഗുപ്ത. जयशंकर प्रसाद का प्रथम नाटक है. ऑप्शंस प्रायश्चित, बी कल्याणी परिणय, सज्जन, कामना. ഏതാണ്? जयशंकर प्रसादिൻ്റെ प्रथम नाटकाണ് सज्जन. कामायनी में कितने सर्ग है? 13, 14, 15, 16. कामायनी में 15 सर्ग है. कामायनी एक महाकाव्य है. प्रसाद जी का प्रथम ऐतिहासिक नाटक कौन सा है? प्रसाद जी का प्रथम ऐतिहासिक नाटक कौन सा है? ऑप्शंस राजश्री, चंद्रगुप्त, അജാതശത്രു, സ്കന്ദഗുപ്ത. രാജശ്രീ. രാജശ്രീയാണ് പ്രസാദ്ജിയുടെ പ്രഥം ഐതിഹാസിക് नाटक. अगला क्वेश्चन, निम्नलिखित में से किस नाटक में भगवान बुद्ध स्वयं अपने सिद्धांतों की व्यावहारिक व्याख्या प्रस्तुत करते हुए दिखाए गए?
അപ്പോൾ ഓരോന്നിൻ്റെയും രചന ഓരോ ഏത് കാലഘട്ടത്തിനെ ബേസ് ചെയ്തിട്ടുള്ളതാണെന്ന് പഠിച്ചാൽ നമുക്ക് ഇങ്ങനെയുള്ള ക്വസ്റ്റ്യൻസ് ഒക്കെ വേഗം ആൻസർ ചെയ്യാൻ പറ്റുന്നതാണ്. അപ്പോൾ നോക്കുക, ഓപ്ഷൻസ് അജാതശത്രു, ധ്രുവസ്വാമിനി, സ്കന്ദഗുപ്ത, ചന്ദ്രഗുപ്ത. അജാതശത്രുവാണ് ഉത്തരം. അജാതശത്രു के नारी पात्रों में किसका चरित्र सर्वाधिक उज्ज्वल है? അജാതശത്രുവിലെ നാരി കഥാപാത്രങ്ങളിൽ ആരുടെ ക്യാരക്ടറാണ് സർവാധിക് ഉജ്വൽ? ഓപ്ഷൻ എ വാസവദത്ത, ബി മല്ലിക, സി പത്മാവതി, ഡി മാഗന്ധി. ഓപ്ഷൻ ബി മല്ലികയാണ് ഉത്തരം. जयशंकर प्रसाद का जन्म कब हुआ था? 1889. जयशंकर प्रसाद का जन्म कब हुआ था? जयशंकर प्रसाद का जन्म 1889 में हुआ था. प्रसाद जी की अंतिम नाट्य रचना है कामना, प्रायश्चित, ध्रुवस्वामिनी, राज्यश्री. प्रसाद जी की अंतिम नाट्य रचना है ध्रुवस्वामिनी. किस नाटक का कथानक यूनानियों के आक्रमण काल से संबंधित है? किस नाटक का कथानक യുനാനിയോं के आक्रमण काल से संबंधित है? അതാണ് ഞാൻ പറഞ്ഞത് നേരത്തെ, ഓരോ നാടകത്തിൻ്റെയും കാലഘട്ടം അതിൽ കൊടുത്തിരിക്കുന്നത് പഠിക്കുക. അപ്പോൾ ഇങ്ങനെയായിരിക്കും ക്വസ്റ്റ്യൻ വരിക. കിസ് നാടക का कथानक यूनानियों के आक्रमण काल से संबंधित है? ഓപ്ഷൻസ് നോക്കുക, രാജശ്രീ, ചന്ദ്രഗുപ്ത, സ്കന്ദഗുപ്ത, അജാതശത്രു. ചന്ദ്രഗുപ്താണ് ഉത്തരം. ആഹ് വേദന മിലി വിധായി ഗീത് കിസ് നാടക് മേ ഹെ? ഇത് കുറേ പ്രാവശ്യം ചോദിച്ചിട്ടുള്ളൊരു ക്വസ്റ്റ്യൻ ആട്ടോ. ആഹ് വേദന മിലി വിധായി ഗീത് കിസ് നാടക് മേ ഹെ? ऑप्शन ए स्कंदगुप्त, बी चंद्रगुप्त, सी अजातशत्रु, डी ध्रुवस्वामिनी. ऑप्शन ए स्कंदगुप्ताണ് ഉത്തരം. स्कंदगुप्त. प्रसाद का एकमात्र महाकाव्य कौन सा है? प्रसाद का एकमात्र महाकाव्य कौन सा है? ऑप्शंस कामायनी, प्रियप्रवास, साकेत, परिमल. ഏതാണ് മഹാകാവ്യ? നമ്മൾ പറഞ്ഞിട്ടുണ്ടായിരുന്നു കാമായനിയാണ് प्रसाद ജിയുടെ एकमात्र महाकाव्य. चंद्रगुप्त नाटक की नायिका कौन है? ചന്ദ്രഗുപ്ത നാടകത്തിലെ നായിക ആരാണ്? ഓപ്ഷൻ എ അളക, ബി കല്യാണി, സി മാളവിക, ഡി കാനർലിയ. ഡി കാനർലിയാണ് ഉത്തരം. അടുത്ത ക്വസ്റ്റ്യൻ, जयशंकर प्रसाद के किस काव्य ग्रंथ को कामायनी की श्रद्धा का पूर्व संस्करण कहा गया है? നമ്മൾ പറഞ്ഞതാണ് കാമായനി की श्रद्धा का पूर्व संस्करण ഏതാണ്? ഉർവശി. കാമായനി में कितने सर्ग है? നമ്മൾ പറഞ്ഞു 15 ആണ്. കാമായനി का प्रकाशन वर्ष എത്രയാണ്? सन 1935. ലഹർ മേ ലംബി കവിതായം കിത്തനി ഹെ? പറഞ്ഞിട്ടുണ്ടായിരുന്നു. എത്ര ലംബി കവിതായം ഉണ്ട്? 4 അല്ലേ? ഏതൊക്കെയാണ്? പേശോല കി പ്രതിധ്വനി, പ്രളയ കി ഛായ, അങ്ങനെയുള്ള 4 ലംബി കവിതായം. ഇനി ലഹർ എന്നുള്ളത് ഏത് വിധയിൽ പെടുന്നു എന്ന് പറയാം. കിസ് വിധാമേ ഹെ? ചമ്പുകാവ്യ, മഹാകാവ്യ, ഖണ്ഡകാവ്യ, ഗീതികാവ്യ. ലഹർ ഗീതികാവ്യാണ്. ലഹർ ഗീതികാവ്യ. ആസു ശംഭുകാവ്യ, മഹാകാവ്യ, ഖണ്ഡകാവ്യ, ഗീതികാവ്യ. ആസു ഏതാണ്? ആസു ഖണ്ഡകാവ്യാണ്. കാമായനിയോ? മഹാകാവ്യ. കാമായനി മഹാകാവ്യ, ആർ ഉർവശി ചമ്പുകാവ്യ. അത് മറക്കരുത്. ലഹർ ഗീതികാവ്യ, ആസു ഖണ്ഡകാവ്യ, കാമായനി മഹാകാവ്യ, ഉർവശി ചമ്പുകാവ്യ. जयशंकर प्रसाद का आरंभिक उपनाम क्या था? कलाथर. जयशंकर प्रसाद की वो लंबी कविता कौन सी है जिसे आज की नई कविता के ഖണ്ഡകാവ്യോं की नींव माना जाता है? നമ്മൾ പറഞ്ഞിട്ടുണ്ടായിരുന്നു മഹാറാണ का महत्वമാണ്. ആ കവിതേനെയാണ് നയി കവിത के ഖണ്ഡകാവ്യോं की नींव माना जाता है. कामायनी को मानवता का रसात्मक इतिहास किसने कहा है? ഇങ്ങനെയുള്ള ഇതൊക്കെ ചോദിക്കും, കോട്ട്സൊക്കെ ചോദിക്കും. കാമായനി കോ കിസ്നെ മാനവതാ കാ രസാത്മക് ഇതിഹാസ് കഹ? ആചാര്യ നന്ദ് ദുലാരെ വാജ്പേയി ആണ് ആൻസർ. आचार्य नंद दुलारे वाजपेयी ने कामायनी को मानवता का रसात्मक इतिहास कहा. कामायनी को मानव चेतना के विकास का महाकाव्य किसने कहा? मानव चेतना के विकास का महाकाव्य डॉक्टर നഗേന്ദ്രാണ് കാമായനി മാനവ് ചേതന കെ വികാസ് കാ മഹാകാവ്യ ആണെന്ന് പറഞ്ഞത്. അപ്പോൾ മാനവതാ രസാത്മക് ഇതിഹാസ് ആണെന്ന് പറഞ്ഞത് ആചാര്യ നന്ദദുലാരെ വാജ്പേയിയും മാനവ് ചേതന കെ വികാസ് കാ മഹാകാവ്യ എന്ന് പറഞ്ഞത് ഡോക്ടർ നഗേന്ദ്രുമാണ്. ഈ 2 കോട്ട്സും ഒന്ന് എഴുതി വെക്കണേ. കാമായനി മേ ശ്രദ്ധ കിസ്കാ പ്രതീക് ഹെ? ശ്രദ്ധ എന്തിൻ്റെ പ്രതീകമാണ്? ഹൃദയ കാ പ്രതീക്. പ്രസാദ് ജി കി ഘടി ബോലി കവിതാവോं का प्रथम संग्रह है കാനൻ കുസും. പ്രസാദ് ജിയുടെ ഘടിബോലി കവിതകളുടെ പ്രഥമ സംഗ്രഹമാണ് കാനൻ കുസും. അപ്പം ഇങ്ങനെയുള്ള പ്രീവിയസ് ക്വസ്റ്റ്യൻസ് കുറച്ചുകൂടി കളക്ട് ചെയ്തിട്ട് തരാം. ഇപ്പോൾ ക്ലാസ് വൈൻഡപ്പ് ചെയ്യണം. താങ്ക് യു.